मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतो. तेवढ्यातच संजनाला जाग येते. संजना त्याच्याकडे पाहू लागते. तिला ठसका लागतो, परंतु अनिरुद्ध तिच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर तो तिच्या तब्येतीची विचारपूस करतो आणि आता बरं वाटतंय का असंही विचारतो. त्यावेळी संजना सांगते की जर तू माझ्या नेहमी बरोबर असशील ना, मी नेहमी बरीच राहील. तेव्हा अनिरुद्ध तिला सांगतो, मी आता ऑफिसला चाललो आहे, तू काळजी घे असं म्हणून तो जातो. संजनाला त्याचा हात हातात घ्यायचा असतो, परंतु अनिरुद्ध तसाच निघून जातो. त्यावेळी संजनाला खूपच वाईट वाटतं. इकडे गौरी कामावर चाललेली असते. ती तिच्या गाडीजवळ उभी असते. तेवढ्यातच यश आणि अविनाश तिथे येतात. तेव्हा अविनाश गौरीला सांगतो, मला वाटलं होतं तू काल अचानक अशी निघून गेली, नंतर आरामात पुन्हा आमच्याकडे येशील, परंतु आली नाही. तेव्हा गौरी थोडी नाराज असते. ती अविनाशला सांगते की मला खूप कामे होती, त्यामुळे मी आले नाही. त्यावेळी संजना तुला काही बोलली का असं अविनाश गौरीला विचारतो. तेव्हा गौरी नाही बोलते. उलट तिला सर्वजण बोलत आहेत. ती नाटक करत आहे असं सर्वजण तिला बोलत होते. ती मध्येच हायपर होते हे मला पण समजत आहे. मी तिला मागेच बोललो होतं आपण एका चांगल्या सायकोलॉजिस्टकडे जाऊयात, परंतु तिने माझं ऐकलं नाही. त्यावर अविनाश सांगतो की मी अनघाला सांगितलं आहे, अनघा तिला चांगल्या सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाणार आहे. तेव्हा गौरी यशकडे पाहून पुन्हा अविनाशला सांगते की सायकोलॉजिस्टकडे जाण्याची गरज इतरांनाही आहे, कारण मावशीची मेंटल कंडिशन एवढी ठीक नाही हे मला समजत आहे, परंतु इतरांनाही त्याची चांगलीच गरज आहे. तेव्हा अविनाश आपण या गोष्टीवर विचार करूयात असं म्हणून तेथून जातो. तेव्हा यश गौरीला विचारतो, तुझं अपॉइंटमेंट लेटर आलं की नाही. तेव्हा गौरी नाही असं उत्तर देते आणि मी माझ्या मावशीला US ला घेऊन जाणार आहे असं सांगते, कारण बाबांनाही तिच्यापासून डिवोर्स हवा आहे. इथे राहून काहीच तिचं होणार नाही. त्यावर यश गौरीला बोलतो, तुला असं वाटतंय का आम्ही तिला छळतोय? उलट माझ्या घरातील सर्वजण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुझी मावशी नेहमी हायपर होते, त्याला आम्ही काय करायचं? तेव्हा गौरी यशचं काही न ऐकून घेता तशीच तेथून जाते. तेव्हा यश गौरी मी तुझ्याबरोबर बोलत आहे असं म्हणतो, परंतु गौरी ऐकत नाही. यशला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आशुतोष आणि नितीन त्यांच्या ऑफिसमध्ये असतात. त्यावेळी नितीन आशुतोषला एक सल्ला देतो, तर तुझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस मुंबई बाहेर पण वाढवायला हवा. तेव्हा आशुतोष सांगतो की एवढी मोठी आर्थिक उलाढाल करणे ह्या वेळेला शक्य नाही, कारण पॅन्डेमिकचा धोका आहे, आपण ही रिस्क घेऊ शकत नाही. आणि आजकाल माझं मन म्युझिकमध्ये खूप रमत आहे. लोकांचा पण खूप छान रिस्पॉन्स आहे, त्यामुळे म्युझिक स्कूल हे एकमेव ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणून तो नितीनला सांगतो, अजून बऱ्याच काही गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. नितीन आशुतोषची गंमत करतो आणि त्याला बोलतो, मग एवढा कसला विचार करायचाय, आप्पांचाही त्यासाठी होकार आहे. आता मी एक ठरवलंच आहे, तुझं आणि अरुंधतीचं लग्न झाल्याशिवाय मी श्वास सोडणार नाही. तेव्हा आशुतोष सांगतो, मी अरुंधतीला हे कसं सांगू की तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं, तुझ्यासाठी मी एवढे दिवस थांबलो, तुझ्यामुळे मी लग्न केलं नाही, तू माझ्याशी लग्न करशील का असं मी तिला विचारू का? तेव्हा नितीन लगेच हो बोलतो. तेव्हा आशुतोष आणि नितीन अरुंधतीविषयी बोलत असतात. तेवढ्यातच अरुंधती समोरून येते. तिच्या हातामध्ये फाईल असतात. तेव्हा आशुतोष दुसरीकडे वळतो. त्याचा धक्का लागून अरुंधतीच्या हातातील सर्व फाईल आणि कागदपत्र बाजूला पडतात. तेव्हा अरुंधती आशुतोषकडे पाहतच राहते. तेव्हा ते दोघेही ती फाईल उचलायला जातात. तेव्हा अरुंधती आणि आशुतोषचं डोकं एकमेकांच्या डोक्यावर आदळतं आणि तीन त्या दोघांकडे पाहून हसतच असतो. तेव्हा अरुंधती त्या दोघांनाही विचारते, दोघे एवढं कोणत्या गोष्टींवरून गप्पा मारत होते? तेव्हा नितीन लगेच गमतीने सांगतो, मी सांगू का? तेव्हा आशुतोष घाबरतो आणि नाही असं बोलतो. तेव्हा नितीन अरुंधतीला विचारतो, तुला 40शी लागली का? तेव्हा 40शी नाही 45शी असं ती गमतीने सांगते. आशुतोषच मला डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन गेले होते, त्यांच्या खूप जुन्या जुन्या ओळखी आहेत.
त्यांना काही लोक टोपण नावानेही हाका मारतात। तेव्हा त्याचं टोपण नाव काय असं नितीन अरुंधतीला विचारतो। तेव्हा अरुंधती लाजते आणि हळूच पिंट्या असं बोलते। तेव्हा नितीन सारखा पिंट्या पिंटोबा यावरून आशुतोषला चिडवत असतो। तेव्हा अरुंधती खूप हसत असते। तर दुसरीकडे संजना गौरीच्या घरी येते। तेव्हा गौरी संजनाला बोलते, मावशी तू इकडे यायचा कशाला त्रास घेतला, मीच तिकडे आले असते। संजना सांगते, माझं मन तिथे रमत नाही। तर गौरी तिला विचारते, तू काही दिवस इकडे राहायला येतेस का? तेव्हा संजना खूप खुश होते आणि गौरीला सांगते, तू निखिलला काही दिवस इकडे राहायला बोलवतेस का? कारण मला त्याला मायेने आणि प्रेमाने जवळ घेता येईल, त्याला मिठी मारता येईल, कारण माझा असं आपलं कोणीच इकडे राहिलं नाही। तेव्हा गौरीला खूप वाईट वाटतं। गौरी रडत असते। गौरी संजनाला धीर देते आणि तिला विचारते, तू माझ्याबरोबर US ला येतेस का? आपण सर्वजण तिकडे जाऊ आणि इथल्या आठवणी अजिबात नकोतच। तेव्हा असं कसं, तुझं यशबरोबर लग्न ठरलं आहे, तुला काही दिवसांनी पुन्हा इकडे यावं लागेल असं संजना गौरीला बोलते। हा यशचा विषय निघाल्यावर मात्र गौरी खूप नाराज होते। त्यावेळी तुमच्या दोघांमध्ये काही भांडणं झाली आहेत का असं संजना विचारते। भांडणं व्हायला आम्ही एवढं पहिल्यासारखं बोलतच नाही, नेहमी आमच्यामध्ये अबोला असतो आणि नेहमी काही बोलणं झालं तर भांडणच होतात। तेव्हा तुझा US ला जाणं हे यशला आवडलेलं नाही असं मला वाटतंय। तेव्हा तो असं काहीच बोलला नाही, गौरी सांगते। त्यावर संजना पुन्हा गौरीला भडकवून देते आणि सांगते, देशमुखांच्या घरातील सर्व पुरुष सारखेच आहेत, कारण त्यांना बायकोची झालेली प्रगती पाहवत नाही। आप्पांनी त्यांच्या बायकोला कधीही घराबाहेर पाठवलं नाही, आता कुठे ते अरुंधतीने डिवोर्स घेतल्यावर तिला सपोर्ट करतायत। तेव्हा प्रेमापेक्षा तुझं करिअर महत्त्वाचं आहे असं संजना गौरीला बोलते आणि जर यश तुझ्या करिअरच्या आड येत असेल तर तू त्याला सोडून दे असाही सल्ला तिला देते। हे ऐकून गौरीला जरा वाईट वाटतं। संजना नको ते देशमुखांविषयी गौरीच्या मनात काही पण भरवत असते आणि त्यात यशच्या करिअरचा काही पत्ता नाही। तू शांतपणे हे कारण देऊन सर्व बंधनांमधून मुक्त होऊ शकतेस। तेव्हा गौरी विचार करू लागते। तर इकडे अरुंधती आणि आशुतोष कॅफेमध्ये येतात। त्यांना तेथे प्रोड्युसर भेटायला आलेले असतात। ते अरुंधतीचं आणि तिच्या गाण्याचं खूप कौतुक करत असतात। तेव्हा ते अरुंधतीला विचारतात की माझा जो नवीन चित्रपट आता रिलीज होणार आहे, त्या चित्रपटामध्ये 2 गाणी तुम्ही गायची आहेत। तेव्हा एक सोलो आहे आणि दुसरं ड्युएट आहेत। त्या ड्युएट गाण्यामध्ये अरुंधती आणि आशुतोष तुम्ही दोघांनी एकत्र गायचं आहे। हे ऐकून मात्र दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसतो। त्यासाठी आशुतोष नकार देत असतो, परंतु प्रोड्युसर ऐकत नाही। तेव्हा ते सांगतात, मी एक स्वतः बिझनेसमॅन आहे, आपले घरगुती फंक्शन असतात त्यामध्ये तुम्ही खूप छान गाता, तुमचा आवाज ह्या मॅडमशी बरोबर मॅच होईल आणि मला प्रोफेशनल गायक नको होता, सेम तुमच्यासारखा गायक हवा होता, म्हणूनच मी तुमची निवड केली आहे। परंतु आशुतोष नकार देत असतो। मिस्टर देसाई अरुंधतीला विचारतात की मिस्टर केळकर गाऊ शकतात का? तेव्हा अरुंधती हसतच हो बोलते। तेव्हा मिस्टर देसाई खूप खुश होतात। ते अरुंधती आणि आशुतोषला सांगतात, आता आमच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन येईल, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बनवून घ्या आणि तुमचं मानधन योग्य ते ठरवून घ्या असं म्हणून ते तेथून जातात। अरुंधती आशुतोषकडे पाहतच राहते, तिला खूप आनंद झालेला असतो। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मिस्टर देसाईंचं सर्व बोलणं आशुतोष यशला सांगतो। तेव्हा यश पण खूप खुश होतो। त्यानंतर अरुंधती स्पेशली आशुतोषचे आभार मानते आणि तुमच्यामुळेच मी एक एक पायरी वर चढत आहे असंही सांगते। अरुंधतीने केलेलं कौतुक पाहून आशुतोष अगदी भारावून जातो। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।